येडगावचं जुनं गावठाण. आता हे जुनं गावठाण धरणातलं पाणी कमी झाल्यामुळे पूर्णपणे उघडं पडलेलं आहे. यामुळं आजूबाजूचे लोक इथे पाहायला येतात. जुन्या गावठाणाचे अवशेष म्हणजे दगडी इथे पाहायला मिळतात. पर्यटकांनो, इकडे येताना काळजी घ्या. आता मी सुद्धा इकडे बातमी करायला आलो आहे. कुठे खाली खड्डा असेल याची मला देखील पूर्वकल्पना नाही, परंतु हा संपूर्ण भाग आता उघडा झालेला पाहायला मिळतोय आणि जुन्या गावठाणाचे दगडी या ठिकाणी सगळे आपल्याला पाहायला मिळतात. हा संपूर्ण परिसर उघडा झालेला इथं आपल्याला दिसतोय. ते जुनं गावठाण या ठिकाणी होतं आणि हा संपूर्ण परिसर सध्या आपण पाहतोय. या सगळे जुने मोठमोठे दगडी या ठिकाणी आहेत. हा संपूर्ण परिसर आपण इथं पाहतोय. कशा प्रकारे सगळं उघडा भाग झालेला आहे. इथं फिरताना देखील भीती वाटते. म्हणजे खाली कुठं खड्डा वगैरे असला तर काय होईल किंवा कशी भीती वाटणं साहजिक आहे. इथे बघा, आता हे एक मोठं ही शिळा आहे. आता या शिळेबद्दलची माहिती काही जुनी लोक येडगावची सांगू शकतील, परंतु नक्की आपल्याला काही सांगता येणार नाही. इथं एक मोठ्या झाडाचं खोड देखील पाहायला मिळतंय आणि जुनं येडगाव या ठिकाणी आता उघडं झालेलं पाहायला मिळतंय. या ठिकाणी काही भाग हा पडक्या घराचा देखील दिसतोय, म्हणजे हा भिंतीचा भाग दिसतोय. खाली पाठीमागं म्हणजे पूर्वेला हे येडगाव धरण देखील अगदी सहजपणे इथून दिसतंय. त्याचबरोबर उमरतचा परिसर देखील इथून स्पष्टपणे पलीकडे दिसतोय. खूप मोठा स्पेस आहे. धरणामध्ये खूप पाणी कमी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे हा संपूर्ण भाग हा आपल्याला मोकळा झालेला पाहायला मिळतोय. जुन्नर तालुक्यातील कुकडी प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा खूपच अत्यल्प आहे आणि हा साठा कमी झाल्यामुळे या भागामध्ये लोक आता सायंकाळी 5च्या नंतर ऊन खाली झाल्यावर हा परिसर पाहायला येऊ शकतात. या जुन्या दगडी आता सगळ्या उघड्या झालेल्या आहेत. त्यामुळे इथे लोकांना फिरता येऊ शकतं, परंतु काळजी घ्या. दगडांवर पाय देताना पाय घसरणार नाही, पाय खाली खोलवर जाणार नाही याची देखील मित्रांनो काळजी घ्या. आपण इथं पाहतोय खूप खोल परिसर आहे. खाली जे दगडी आहेत तिथं देखील भीती वाटते पाय कुठं ठेवायची. आणि एखादा पाय जर खाली गेला आणि इथं माणूस जर अडकला तर त्याला बाहेर देखील निघता येणार नाही. इथं काही मासे पकडणाऱ्यांची जाळी देखील पाहायला मिळतात आणि ही जाळी बहुधा त्यांनी इथंच त्यावेळी सोडून दिलेली आहे. हा संपूर्ण मधला भाग म्हणजे जुनं येडगाव आता पूर्णपणे उघडं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. हे सगळे दगडी वगैरे उघडे झालेले आहेत आणि इथे आपण पाहू शकतो हे जुनं येडगाव या ठिकाणी आपल्याला आता पाहायला मिळतं आहे. परिसरातील पर्यटकांनो, इथं येताना स्वतःची काळजी घ्या. हे जुने त्यावेळेचे दगड अवशेष इथं पाहायला मिळत आहेत. मोठमोठे दगडी जुने इथं आहेत. कदाचित त्यातले काही दगडी आता पाण्याने भिजून ठिसूळ झाले असतील, परंतु काही दगडी वापरायला सुद्धा म्हणजे वापरता सुद्धा येऊ शकतात. धरण झाल्यापासून हे सगळे दगड आजही एकदम टणक दिसत आहेत. त्यामुळे कदाचित यातले काही दगडं वापरता येऊ शकतात. पर्यटकांनो, इकडे येताना स्वतःची काळजी घ्या. पाण्यामधून इकडे येताना खूप भीती पण वाटते. खाली चिखल आहे. काही दुर्घटना होण्याची भीती नाकारता येत नाही. मी सुद्धा इकडे बातमी करायला आलो आहे, पण मी आता घाबरत तसा आलेलो आहे. एक बातमीदार म्हणून माझ्यात असलेले डेअरिंग आणि इथली असलेली परिस्थिती पाहता साहजिकच भीती वाटते. हे चुकाट्याची देखील या ठिकाणी भीती नाकारता येत नाही. त्यामुळे मला देखील या ठिकाणी चालताना काळजीपूर्वक चालावं लागणार आहे. इथे मी एकटाच आलेलो आहे. त्यामुळे जर उद्या काही
अडचण निर्माण झाली किंवा एखादं सरपत वगैरे निघाला तर मात्र मला इथे मदतीला कोणी नाही. आता आपण हे सगळ्यात उंच टेकडावर इथं आलेलो आहे. या ठिकाणचं आपण टेकूड पाहतोय. हे गवत इथं अधिक प्रमाणामध्ये आहे आणि हा सगळ्यात उंच भाग आपल्याला पाहायला मिळतोय. जळगाव धरणाच्या मध्यभागावर आता आपण उभे आहोत आणि हा संपूर्ण भाग इथं आपण पाहतोय. हा जुनं गावठाण आहे. जुनं गावठाण आता उघडं झालेलं पाहायला मिळतंय आणि हा नजारा नजरांना वेगळंच काहीतरी समजला जातो. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पाण्याची काळजी घ्यायला हवी. जळगाव धरणामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनो तुम्ही काळजी घ्या. धरणातलं पाणी खूपच कमी झालं आहे. आपण दक्षता घ्या, काळजी घ्या अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे. आता आपण पाहतोय धरणामध्ये खूप पाणी कमी झालं आहे आणि हे पाणी आदिवासी पूर्व भागातील तालुक्यांसाठी कर्जत करमाळा श्रीगोंदा या भागासाठी सुरू आहे. त्यामुळे पाणी लवकर बंद करण्याची गरज आहे. सध्या धरणामध्ये खूपच पाण्याचा साठा कमी आहे. या ठिकाणी आपण उभं आहोत. हे जुनं येडगाव आहे आणि या ठिकाणचे आता आपण अवशेष पाहतोय. हे सगळ्या दगडी वगैरे जुन्या काळातल्या दगडी या ठिकाणी आहेत. जुन्या विटा म्हणजे कदाचित इथं घर असावं, मंदिर असावं, त्याचबरोबर इतरही काही साधनसामुग्री असावी. तर येडगावची जुनी मंडळी इकडं जर फिरायला आली तर बहुधा या परिसरातील खुणा, दगडी किंवा झाडाचे ओंडके पाहून ते काही अंदाज व्यक्त करू शकतात. आता माझ्या पश्चिमेला म्हणजे आपण पाहतोय या ठिकाणी एक जुन्या मंदिराचे अवशेष दिसत आहेत. त्याच्या बाजूला एक झाडाचं मोठं खोड पाहायला मिळतंय. आता काही जण म्हणतात ते लिंबाचं झाड आहे. काय प्रत्येकजण आपापल्या माहितीप्रमाणे सांगतंय. परंतु हा परिसर पाहण्यासाठी जरी नयनरम्य असला तरी स्वतःची काळजी घ्या. इथे एकट्याने फिरायला येऊ नका. मी जरी एकटा फिरायला आलो असलो तरी मला देखील या ठिकाणी भीती निश्चित वाटते. त्यामुळे आपण देखील या ठिकाणी येताना काळजी घ्या. या परिसरामध्ये इचुकाट्याची देखील भीती नाकारता येत नाही. त्याचबरोबर जुनी विहीर कुठे, जुना खड्डा कुठे काही माहीत नाही. एकटे आला एखाद्या खड्ड्यात पडला आणि बाहेर निघता आलं नाही तर कोणाला कळणार पण नाही तुम्ही कधी आला होता, सोबत कोण आलं होतं. मी सुद्धा या ठिकाणी आलो आहे. पण बातमी करताना मला सुद्धा एकट्याला साहजिकच भीती वाटणं नैसर्गिक आहे. पर्यटकांनो इकडे येताना स्वतःची काळजी घ्या. आता पहा हे येडगावापासून पलीकडे जायला अगदी थोडंच पाणी मधल्या भागामध्ये शिल्लक आहे. हे पाणी झपाट्याने कमी होत आहे. सूर्य आग ओकतोय, बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे, हवा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हे पाणी लवकर कमी होणार आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी, राजकीय मंडळींनी म्हणजे विद्यमान आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, भाजप नेत्या आशाताई बुचके, विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, मार्केट कमिटीचे सभापती संजय काळे आणि या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजी आढळराव जी मंडळी राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी या भागाकडं लक्ष देण्याची गरज आहे. हा संपूर्ण भाग म्हणजे येडगावचा पश्चिम पट्टा ओसाड होऊ लागलेला आहे. येडगाव धरणामध्ये अवघं 10-12% पाणी शिल्लक राहिलेलं आहे आणि हे पाणी झपाट्याने खाली होतं. अजून 4-5 दिवस खाली पाणी सुरू राहणार असल्याचे अधिकारी सांगतायत. त्यामुळे शेतकरी संघटना, सर्व राजकीय पक्षाचे नेते, तुम्हाला नम्र विनंती आहे, आपण इकडे लक्ष द्या आणि हे पाणी आता खाली जायचं बंद कसं होईल, कसं नियोजन कराल याबाबतची काळजी घ्या. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, येडगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन,
दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.